हो टाळ्या झाल्या पाहिजेत. भीम महोत्सव 2025 बदलापूरकर चॅम्पियन. भक्ती माई मोठी माया भीमान राजा राणीच्या जोडी गलतीमान हवा अपनी गलतीमान जयंती का दिन अपना भांडल पूरा अतिबार येन फिरवाना तो तुगाना नकात धडाडला ओ महाराणा सिद्धपुत्र पुणे आता. दादा आज बदलापूरचा माहोल कसा वाटला तुम्हाला? 9वा वर्ष आहे आणि दरवर्षी खूपच मोठा कार्यक्रम होतो. दादा राऊत खूप सुंदर असा कार्यक्रम करतात. तर नक्कीच काय सांगाल तुम्ही दादांविषयी? कसं वाटलं तुम्हाला आज बदलापूरचा क्राऊड बघून? माहोलच करून टाकला. मी प्रत्येक शोला होतो, बॉम्बेला हर एक मी शो करतो, पण तसा माहोल दादाने केला. बाबाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुऱ्या मुंबईमध्ये नाही तर मुंबईच्या बाहेर. सो हे गाइस व्हाट्सअप बाकी कसं काही सब ठीक आहे ना? आय होप सब ठीक होगा. तर नक्कीच मित्रांनो दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा भीम महोत्सव खूप मोठ्या पद्धतीने आणि खूप मोठ्या जोशाने सेलिब्रेट होणार आहे बदलापूरमध्ये. प्रत्येक जण भीम महोत्सवची वाट बघत असतो आणि तो दिवस फायनली आज आलेला आहे. नक्कीच मित्रांनो भीम महोत्सव मध्ये खूप मोठे मोठे कलाकार येणार आहेत. त्यानंतर सुप्रसिद्ध गायक सुद्धा आहेत मधुर शिंदे आणि सर्वात मोठे गायक म्हणजे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंददादा शिंदे सुद्धा येणार आहेत आणि त्यांच्या गाण्यांची मैफिल रंगणार आहे. खूपच मजा मस्ती होणार आहे या व्लॉग मध्ये. तर मित्रांनो कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक आहेत प्रवीणदादा राऊत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ते खूपच जोरात आणि मोठ्या पद्धतीने हा भीम महोत्सव साजरा करतात. आणि मित्रांनो हे 9वं वर्ष आहे तर नक्कीच यावर्षी खूप जोरात सेलिब्रेट होणार आहे. व्लॉग एंड पर्यंत नक्की बघा. जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच नवीन नवीन कंटेंट मी तुमच्यापर्यंत आणत राहील. तर चला मग मित्रांनो निघूया आपण भीम महोत्सवाला जायला. भीम गीतांची मैफिल तुम्हाला दिसणार आहे आज या ब्लॉग मध्ये. तर चला मित्रांनो मी तुम्हाला घेऊन जातो भीम महोत्सव 2025 या कार्यक्रमात. चला तर मित्रांनो फायनली मी आलेलो आहे. धम्म माझ्या सोबत आहे. सो मित्रांनो फायनली मी पोहोचलेलो आहे आणि धम्म ब्रदर माझ्या सोबत आहे. बघ कसं वाटतं आजचा क्राऊड बघून तुला? एकदम भारी वाटतंय. आज भीम महोत्सव 2025 आनंद शिंदे आज येणार आहे आणि खूपच मजेदार मैफिल होणार आहे. आणि प्रवीणदादा राऊत यांनी खूपच सुंदर असा कार्यक्रम केलेला आहे बघू तुम्ही. आणि खूपच सारा कार्य म्हणजे तुम्ही बघायला गेला तर अफाट क्राऊड आहे आणि आनंद शिंदे थोड्याच वेळात येणार आहेत. तो चला मित्रांनो ब्लॉगला एंड पर्यंत नक्की बघा. चला हो टाळ्या झाल्या पाहिजेत. भीम महोत्सव 2025 उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण करतात ते सर्व आनंद शिंदे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. मस्ताचे गायक आनंद शिंदे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कोंबडी पळाली हे गाणं आपण ऐकत आला असाल. त्या गाण्याचे फेम अनेक गाणी त्यांनी स्वतः रचलेली आहेत आणि स्वतः गायलेली सुद्धा आहे.
कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावं, कारण शाही नव्हे तो गोरूचा टाक आहे. कार्य तयाचे निस्वार्थी आणि पाक आहे, म्हणून तर विरोधकाला तयाचा धाक आहे. आणि प्रवीण भाऊ अरे या बदलापूरचं नाक आहे. बोर्ड में बोल देखे ऐसा लीडर हो नहीं सकता. डॉक्टर तो बोल देखे लेकिन विद्या का डॉक्टर हो नहीं सकता. नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता. और इस जहां में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता. एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं तुम्ही पण म्हणायचं माझ्या बरोबर ना. एकच शब्द मला तर भीमानं केलं आणि हे गाणं कोणी नाही ऐकलं मला माहित नाही, सगळ्यांनी ऐकलं असेल. आमच्या हक्काचं एका सागर पवार म्हणतात एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं लेखन व मान भीमानं केलं.
ठिकाणी माझे बंधू कार्यक्रमाचे आयोजक प्रवीण भाऊ राऊत त्यांनी जो हा फेस्टिवल घडवला त्याबद्दल त्यांचा आभार मानून माझं हे फेमस गीत मी सादर करत आहे। माना के हर शय भी यहाँ पानी गए, सारी दुनिया तुम्हारी है। माना के हर शय भी यहाँ पानी है, सारी दुनिया तुम्हारी जानी है, मगर अमर रहेगा ये विधान जो मेरे भीम की निशानी है। यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है, अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है, मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है। अब होगा पीड़ितों की दाल गल नहीं सकती, अंधेरे में इनकी क्षमा जल नहीं सकती। कहते हैं ज्ञानी भीम के संविधान के बगैर इस देश की गाड़ी तो अभी चल ही नहीं सकी। राजा रानी चंदूड़ी योगदान लाल दिव्याच्या गाडी बने हैं माला मेरे
सब भिखारी बने हैं माला आणि जो उत्साह तुमचा तो बघून खरंच खूप आनंद झाला. मला कल्पना आहे की आतापर्यंत तुम्ही माझ्या प्रत्येक प्रोजेक्टवरती मनापासून प्रेम केलंय, तसंच यापुढेही कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद. बदलापूरकर जय भीम. अजून जरा जोरात जय भीम. खरं तर प्रवीण भाऊचे खूप खूप आभार, कारण आम्हाला इथं आमंत्रित केलं आणि तुम्हा सर्वांशी संवाद साधण्याची संधी दिली, तुम्हा सगळ्यांचं प्रेम अनुभवायची संधी दिली. आजपर्यंत तुम्ही माझ्यावर प्रत्येक कॅरेक्टर मध्ये असताना प्रेम केलं आहे आणि माझ्या प्रत्येक कामावर प्रेम केलंय. आता सुरू असलेलं घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतलं ऋषिकेश या कॅरेक्टरवर सुद्धा तुम्ही प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि यापुढेही ते प्रेम असंच ठेवा. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच असतील अशी आशा आहे. तुमच्या ज्या काही अनाउन्समेंट्स असतील प्लीज कंप्लीट करून घ्या. माझ्या गाण्यामध्ये मला डिस्टर्ब चालणार नाही प्लीज.
यायचंय ना मी पुढच्या वर्षी. थँक्यू सो मच. धन्यवाद हे बात सगळ्यांना माझा जय भीम. जून मुलीचे जे रॅपर या ठिकाणी दाखल होत आहेत. जयंती का दिन अपना भांगल पूरा अतिबार. जय भीम काला अरे गली में शोर पूरा ताकत से जोर चुपा में नुस्खा जय भीम. फक्त एकच नाव प्रवीण भाऊ राऊत.
मनुवाद्यांचा एन्काउंटर मनुवाद्यांचा एन्काउंटर विमान पेला केलाय मित्रांनो आताच कार्यक्रम संपन्न झाला आणि महाराष्ट्राचे सर्व सुप्रसिद्ध गायक मधुदादा शिंदे तर नक्की मी याच्या अगोदर सुद्धा दादांचा ब्लॉग कव्हर केला संयुक्त जयंतीचा कल्याणमध्ये. तर दादा आज बदलापूरचा माहोल कसा वाटला तुम्हाला? खूप मला आनंद झाला. ऍक्च्युली माझी तब्येत खराब असताना सुद्धा मी कार्यक्रमासाठी आलो या ठिकाणी आणि मॉब खूप मोठा होता. कार्यक्रमाची लोक बरीच होती. बी महोत्सव होता आणि राऊत साहेबांनी जो कार्यक्रम रचला तो खूप अतिशय सुंदर असा कार्यक्रम होता. म्हणजे दरवर्षी आज 9वा वर्ष आहे आणि दरवर्षी खूपच मोठा कार्यक्रम होतो. प्रवीण दादा राऊत खूप सुंदर असा कार्यक्रम करतात. तर नक्कीच काय सांगाल तुम्ही दादांविषयी 2 शब्द सांगा. ऍक्च्युली प्रवीण दादांचं नेचर खूप असं म्हणजे मी त्यांना भेटल्यावरती मला ग्लॅड असं फील झालं. म्हणजे बोलतात ना की एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर ते पोलाइट आहेत खूप. म्हणजे इतका गर्व नाहीये त्यांना एकदम म्हणजे माणुसकी त्यांनी जपली आणि त्या माणुसकीमुळे आज ते एवढे वरती गेले. तर नक्कीच आता पुढच्या वर्षी तुम्ही जर असाल अगोदर असाल वेळ थोडा कमी होता पण जर वेळ जास्त असेल तर तुमची खरंच खूप मजा येईल. जो कॅटलॉग जे नियोजन ठरलं होतं त्या नियोजनाप्रमाणे माझा टायमिंग होता 10 वाजता. 10 ते 10:30 पर्यंत हा मला वेळ दिला होता. खूप लेट झाला आणि त्याच्यामध्ये मला 9:30 वाजता मी इकडे येऊन पोहोचलो होतो ऑलरेडी. परंतु इकडे भाषण वगैरे ते सगळं चालू होतं त्याच्यामुळे तो वेळ थोडा निघून गेला. त्याच्यामध्ये मग माझे काका वगैरे बरेच गायक माझे रवींद्र राम माझे आणि त्यांनी सुद्धा खूप मैफिल केली. सुंदर गायिका आहे ती आणि इकडचा माहोल बदलापूरचा एकदम मजा आली आणि पब्लिकनी सुद्धा खूप असा रिस्पॉन्स दिला. रिस्पॉन्स खूप चांगला. पुढच्या वर्षी सुद्धा दादांना बघण्यासाठी आमची आतुरता असेल. जय भीम तुम्हाला. जय भीम. जय भीम. क्रांतिकारी. मित्रांनो आपले महाराष्ट्राचे प्रसिद्ध रॅपर विपिन तापड दादा आणि एकदम मस्त मजा आली. आणि आता नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला आज बदलापूरचा क्राऊड बघू ना तर कसं वाटलं आज बदलापूरच्या क्राऊड मध्ये आणि प्रोत्साहन कसं वाटलं? खूप जबरदस्त. बदलापूरची पब्लिक खूप हार्ड आहे. भीम महोत्सवच्या पहिल्यांदाच आम्ही अमरावतीवरून या पहिल्यांदाच्या कार्यक्रमाला अटेंड झालो. इतकी मजा आली. इतकी कार्यक्रम केले असतात सर्वात बेस्ट या कार्यक्रमाचं नाव सर्वांना खूप शुभेच्छा देतो. तुम्ही इथं आलो तर आणि सर्वांनी मला इथं बोलावलं इथं ऐकलं सर्वांना धन्यवाद देतो आणि खूप माहोल झाला. मजा आली. आम्ही स्वतः ऑडियन्स होतो आणि ऑडियन्स होतो आणि एकदम माहोलच करून टाकला. मी प्रत्येक शोला होतो डिवाईनच्या आम्ही मुंबईला हर एक मी शो करतो पण तसा माहोल दादाने केला आणि मजा आली. जी पब्लिकला जो रॅपर तो क्राऊड का असो माहोल का असो तो माहिती नाही तो दादाने दाखवून दिला आणि दादा अमरावतीवरून इथं आलेले बदलापूरमध्ये तर खरंच खूप मजा आली. दादा नेक्स्ट टाइम सुद्धा आम्हाला आला पाहिजे. मजा आली आणि जय भीम तुम्हाला मानव. जय भीम. माझ्या भावाच्या दिवसला माझ्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि पुऱ्या मुंबईमध्ये नाही तर मुंबईच्या सो मित्रांनो आता शो झालेला आहे आणि बाईट सुद्धा मी घेतलेली आहे. नक्की मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण ब्लॉग बघितलं असाल तुम्ही. धम्म होता. धम्म कसा वाटला तुला शो? तर मित्रांनो खूप जल्लोष झाला एकदम भारी मजा आली. तर भेटू आता पुढच्या वर्षी.